चला मैदानात आपण पाहतो आपण या नवीन ग्रुपला या ठिकाणी सुरुवात होते. जय भरवनाथ वरई वर्सेस स्वर्गीय मंगेश इलेवन धोत्रे संघ. तर आपण पाहतो मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल. पहिलं षटक पहिला गोलंदाज आकाश गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी सज्ज होतोय. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आपण पाहिलं गेलं चौकार. फलंदाजीला आपण पाहतो स्ट्राईकला येतो फलंदाज नागेश, नॉन स्ट्राईकला येतो क्षितिज आणि 12वा प्लेयर आमचा मंत्र कंपल्सरी आहे. हा बर्थडे बॉय डीजे मास्टर आमचा रेग्युलर 12वा प्लेयर जय भरवनाथ वरई संघाचा मंथनसाठी एक बर्थडेचा सॉन्ग षटक संपल्यानंतर या कदा चौकार षटकार गेल्यानंतर जरूर लावा मंथनसाठी. जरूर मंथनसाठी तो संगीत लावलं जाईल कारण आमचा खास येतो जेव्हा बघा होतो 12वा प्लेयर. इथे सुरेख फटका समोर उडवलाय चेंडूला, चेंडू पाठवला जातोय का जरूर त्या ठिकाणी पाहिलं गेलं. चांगला झेल त्या ठिकाणी पाहतोय बघा, हवेचा तोरा त्याला नाही पार करू शकला चेंडू. फलंदाज या ठिकाणी पाहत होतोय. तर वैभव ज्यांनी जो झेल पकडला जनार्दन रसल यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलाय बघा. एक झेल पकडा, हाईटचा पुरेपूर वापर केला, अंदाज सही सलामत ठेवला, कोणत्याही प्रकारची बघा चुकी न करताना घेतलेला झेल आणि त्यासाठी याला 500 रुपये. आणि खऱ्या अर्थाने पूर्ण संघ आता खाऊ शकतो एकत्र मिळून चांगली भेल कारण 500 रुपयाचा पारितोषिक लागलं गेलंय. गोलंदाज तयार. इथे पाहतो कट केला चेंडूला, आपण पाहतो थर्ड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. या दरम्यान चांगलं शतरक्षण आपण त्या ठिकाणी पाहिलं गेलं. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण, तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि ते तिसरी धाव पूर्ण होते. पहिला फलंदाज बाद झाला तो नागेश आणि खऱ्या अर्थाने पूर्ण जिम्मेदारी होती कारण आज संदेश ठाकरे नाहीये. संदेश ठाकरे नसल्या कारणाने थोडासा कमजोर जरूर जाणवेल कारण एक लाजवाब अष्टपैलू खेळाडू आहे संदेश, तो संघामध्ये नाही आहे आणि जरूर त्याच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा जरूर आल्यात. चार चेंडू 7 धावा आपण पाहतो. एक फलंदाज बाद झालाय. मित्रांनो फक्त ते स्टँड आहेत कारण आज हवा भरपूर होती त्यामुळे स्टँड हल्ले गेले, जरा जपून बसा, उद्या व्यवस्थित केले जातील. डीजे साहिलने सांगितलंय उद्या ते सर्व व्यवस्थित होतील कारण कामगार उद्या सकाळी आल्यानंतर ते सर्व व्यवस्थित करतील. आज खूप वारा होता आणि लाईटचे पोली वाकले होते पण त्यांनी खूप मेहनत केली आणि ते पुन्हा एकदा पूर्वपदावरती आणलं. चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहिला गेलाय. जनार्दन दादा खुश आहेत, 500 रुपयाचा पारितोषिक जरूर दिला त्यांनी वैभवला झेलसाठी. इथे 5 चेंडू झाले, 7 धावा, एक फलंदाज बाद. आकाश गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईकला क्षितिज, इथे उडवला क्षितिजने. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचला जरूर पण त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जातोय कॉर्नर रिझन मध्ये, सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती आला हा बेहतरीन षटकार.
12 प्लेयर बसला, फक्त धावसंख्या दिसायला पाहिजे म्हणतं नाही. तर वैभवसाठी विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचा पारितोषिक जनार्दन रसाल यांच्याकडून तो पारितोषिक लागलं गेलं. तर म्हणतात मजा येते, आठवण राहायला पाहिजे खेळाडूंना. वाढदिवस आपण पाहायला गेला, बराच आपण पाहतो वरती होता. टॉप करायचा प्रयत्न इथे माघारी परतावा लागेल. 1 डाऊनला गेलेला प्रणित माघारी आला, झटका दिला गेला. दुसरा पॉवर प्लेचा षटक, पहिला चेंडूवरती विकेट. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. सिद्धिविनायक सिद्धिविनायक निरलपाडा विपक्ष सोमदाई गुणगे संघ आपण पाहतोय. ही मॅच आपण दुसरी या ठिकाणी पाहणार आहोत. दोन्ही संघ कर्णधार आपण जसं इनिंग ब्रेकच्या 5 मिनिटं अगोदर जरूर आपण आयोजकांशी संपर्क साधा. आपला जो प्रवेशाबाबत काही चर्चा असेल ती आयोजकांशी जरूर करा. आणि त्यानंतर टॉस आपण मिळेल इनिंगमध्ये अर्थ मध्यंतरामध्ये करून घेऊया. वैभव पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केले. जनार्दन रसाल यांच्याकडून लगातार 3 विकेटसाठी आपण पाहतोय. जरूर आपण नेहमीच पाहतो बघा, चौकाराची हॅट्रिक बोलतो, सलगचे 3 चौकार. चौकाराची हॅट्रिक असते, कधी चौकाराची हॅट्रिक बोललं जात नाही. पण ग्रामीण भाषेमध्ये समालोचन करत असताना आपण जरूर त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. हॅट्रिक फक्त ना फक्त विकेटची असते. लगातारची 3 विकेटची हॅट्रिक असते. लगातारचे 3 चौकार म्हणू शकतो आपण, लगातारचे 3 षटकार म्हटले जाईल. रोहनने आपण पाहतो स्ट्राईक रोटेट केले. 1 धाव आपण पाहतो धावफलकावरती घेतली जाते. आणि धावसंख्या स्कोर का 14 या आकड्यावरती. आणि खऱ्या अर्थाने 14ची पहाट म्हटली गेली. तर विश्वरत्न, भारतरत्न, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पाहणार. 134वी जयंती, जगात भारी 134वी जयंती. 158 देशामध्ये जयंती साजरी होणार आहे. खऱ्या अर्थाने वैभव पुन्हा एकदा राऊंड विकेट. इथे बराच काल स्टॉट पिच चेंडू होता, उंच उड्याल चेंडू. पंतांनी सांगितलं खराब चेंडू, स्क्वेअर मारा. वाईटची 1 धाव प्रति ओव्हर, 1 बाउन्स चेंडू आपण पाहायला गेला. पंतांचा इशारा जरूर आला, दंडात्मक कारवाई. यानंतर असाच चेंडू ठेवला तर होईल. पण इथे बघूया वैभव कशा प्रकारे चेंडू फेकेल. इथे स्लोवार फेकला चेंडू. इथे थोडासा भीती निर्माण होती, कारण मैदान या ठिकाणी टणक आहे. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेत असतोय. फास्टर गोलंदाजाला नेहमीच फायदेशीर ठरलेला विकेट. इथे चेंडू जातो फायनल मध्ये सीमारेषा पार. 4 धावेंसाठी आला चौकार. ठोक. निकट करण्याचा प्रयत्न पाहिला गेला. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू, चौकारानंतर आपण पाहतोय हा डॉट चेंडू पाहिला गेला. धावसंख्या स्कोर कार्ड 19 या आकड्यावरती. दुसरा षटक प्रगतीपथावरती. 4 चेंडू झालेत. आत्तापर्यंत 6 धावा खर्च केला 4 चेंडूमध्ये वैभवने. हा 5वा चेंडू असेल. पुन्हा एकदा दूरवर फेकला गेला. पण आम्हाला लाईन चेक करतील आणि सांगतील वाईट चेंडू. सिंगल लाईन आहे, सिंगल व्हाईट लाईन असल्या कारणाने व्हाईटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या 20 या आकड्यावरती जाऊन पोचले. 4 चेंडू झाले, 2 चेंडूचा खेळ शिल्लक. वैभवने पहिले 2 चेंडू सुरेख टाकले होते. त्यानंतर तिसरा चेंडू वाईट फेकला होता. पुन्हा एकदा 2 चेंडू सुरेख फेकले, आणखीन एक वाईट चेंडू. इथे चांगला चेंडू, म्हणजे 2 लगातार चांगल्या चेंडू नंतर वैभव एक खराब चेंडू टाकताना दिसला होता. दत्तादा चंचे या ठिकाणी उपस्थित असताना विनंती करेल या आपण व्यासपीठावरती. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. शेवटचा चेंडू असेल.
गोलंदाज वैभव तयार गोलंदाजी मार्कवरती. इथे आपण पाहतोय दूरवर खूप दूरवर फेकला गेला पंचाने 2 समांतर धावसंख्या जोडली जाईल स्कोर कार्ड वरती. यानंतर 21 स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत वाईट फेकले गेले, एक चौकार एक सिंगल. 8 धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये या गोलंदाजाने खर्च केल्यात. स्लोवार आपण पाहतो, स्लोवार चेंडू होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. 1 धाव या ठिकाणी घेण्यात आली. एका धावेने स्कोर कार्ड या ठिकाणी अग्रेसर होतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. प्रति षटक 11च्या सरासरीने 22 धावा फलकावरती जोडल्या जातात. 22 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. त्यानंतर आपण पाहतो या स्पर्धेसाठी सर्वांचे आमचे लाडके आमचे मोठे भाऊ नरेश दादा गायकवाड कडावरून या स्पर्धेसाठी त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. त्यांचेही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आमचे गौतम दादा ढोले त्यांनीही या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. त्यांचेही मनापासून गोड गोड धन्यवाद. गोलंदाज तयार. तिसरं षटक आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहिली गेली. बॅटला ब्रश झालं आणि एसटीच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची चुकली व पंचाने बाद घोषित करण्यापूर्वी आपण पाहिलं गेलं. फलंदाज बाहेर निघाला, त्यालाही माहिती आपल्या बॅटलाच बर झालं. आणि जरूर क्षितिज बघा शिस्तबद्ध खेळाडू आहे, त्यांना माहिती आहे, प्रामाणिक खेळाडू आहे. मित्रांनो बघा क्षितिजसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. बघा विकेट पडलं, क्षितिजसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. पंचाचा डिसिजन येण्या अगोदर हा खेळाडू बाहेर निघाला. असे खेळाडू पाहिजेत क्रिकेटमध्ये, हेच खेळाडू होतील. बघा ती लाईन क्रॉस होण्यापूर्वी ना मैदानात फक्त बाउंड्री लाईन पाहिजे, तिथे क्रॉस जाणं गरजेचं नाही आहे. ती लाईन क्रॉस होण्यापूर्वी तुम्हाला बाउंड्री लाईनच्या आतमध्ये इंटर व्हायचे. जर तिथेच खेळाडू थांबला तर फायदा काय ना, ती लाईन आखून काहीच फायदा नाही आपल्याला. तो खेळाडू तिकून चालत येई परत ती लाईन क्रॉस होण्यापूर्वी तुमचा खेळाडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पाहिजे, म्हणजे मैदानाची जी सीमारेषा आहे तिला पार करताना दिसली पाहिजे. शाहिद भाई पुन्हा एकदा सज्ज. आणि शाहिद भाईची आणि सुफियान भाई यांच्या काही जागा आहेत त्या फिक्स आहेत, ते तिथेच तुम्हाला सापडतील. कुणाल जाधव आपण पाहतोय. नागेश खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं त्याचं लक्ष असतं प्रत्येक स्पर्धेमध्ये, आणि इथे आपण पाहिलं गेलं पुन्हा एकदा डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी, चांगली धावसंख्या उभारली होती पहिल्या 2 षटकामध्ये. चांगली धावसंख्या आपण पाहतोय. 22 धावा होत्या इथे पहिल्या 2 चेंडू, डॉट चेंडू विकेट आणि डॉट चेंडू आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज सुनील दरोडा आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. इथे शॉर्ट पिच चेंडू अप्पर एज लागली गेली. लॉंग स्टॉप रिझर मध्ये आउटफील्ड आहे फास्ट. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी याला बेहतरीन चौकार. बघा जे प्रेक्षक आहेत ते चेंडू द्या आपण आतमध्ये जरूर, कृपया करून विनंती असेल. चेंडू फेका. बघा इनिंग ब्रेक मध्ये आपण पाहतो सिद्धिविनायक निरेलपाडा विपक्ष सोमदाई गुणगे या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. टॉस करण्यापूर्वी आपण दोन्ही संघाचे कॅप्टन जे आहेत त्यांनी आयोजकांशी संपर्क साधायचे. सुनील दरोडा अफलातून गोलंदाजी होती. अप्परेज लागले गेलं त्यावरती चौकाराला धावसंख्या 26
या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. इथे चांगला चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला. ब्लॉकआउट भेटला, जागा भेटली. पॅटर्न बॉल मधून चेंडू निघाला. एसटी वरती आदरला फलंदाज त्रिफलाची दांडी 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 गुल. वरती गेला. वाईडिश लॉंग आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू पाठवला सीमारेषे पलीकडे. 7 धावांसाठी आला खणखणीत षटकार. स्कोर कार्ड आपण पाहतोय 32 या आकड्यावरती. फलंदाज आपण पाहिला गेला समीर भुसारी. त्याची फलंदाजी लय भारी. पहिल्या चेंडूवरती आलेला ही षटकाराची वारी. गोलंदाज तयार. स्ट्राईकला आहे समीर भुसारी. इथे कट करण्याचा प्रयत्न. समोर चेंडू टाकला गेला. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालाय. या षटकात आल्या धावा 10. 3 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचल्या त्या 32 या आकड्यावरती. 32 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय. काही प्रॉब्लेम नाही. ॲक्च्युली 12 प्लेयर कधी बॉटल भरेल कधी खाली उतरेल आधीच मंथन आमचा थोडासा डिस्पॉइंट आहे. कारण कधी प्रवेश भेटेल ना त्याला मैदानामध्ये. कधी संघामध्ये गेले 2 वर्ष झाले उमरोलीच्या मैदानापासून मंथनची आमची भेट उमरोलीच्या मैदानावरती झाली होती. तिथून जो 12 प्लेयर आणि माझा ओपन मोबाईल केला होता तो म्हणजे नितेश तर तुम्हीच ओळखले. ओपन मोबाईल केला होता. हेच सगळे डाकू होते तिथे जे मैदानावरती माझा मोबाईलचा पासवर्ड खोलून. आणि त्यांच्यासोबत होता प्रियेश बाबरे. हां, हे डाकू माझे मोबाईल ओपन केला होता पूर्ण. तिथून मंथनची आमची ओळख झाली आणि तिथून मंथन पाहायला गेला तर 12 प्लेयरच्या भूमिकेमध्ये आहे. मंथन आम्ही असे भरपूर 12 प्लेयर पाहिले. तर आज 12 प्लेयर जेवढे आहेत ना तर आज संघाचे अव्वल दर्जाचे खेळाडू ठरलेत. सांदई संघामध्ये बघ, उमरोली संघामध्ये बघ जे 12 प्लेयर, कडाव संघामध्ये 12 प्लेयर आज स्टारचे गोलंदाज झालेत. म्हणजे 12 प्लेयर बसणं आपण पाहतोय. आणि तू एक चांगला गोलंदाज आहे. डेला चांगली कामगिरी करतो. नाईटला जरूर फ्लॅट लाईटमध्ये तुला त्रास जाणवतो पण जरूर माझ्याकडून तुला शुभेच्छा असतील. आधुनिक 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 यंत्रणा आहे. आणि जरूर मंथन काय म्हणशील आजच्या स्पर्धेबद्दल? कसं नियोजन वाटतंय तुला? बघा मंथनचा वाढदिवस आहे आणि मंथन म्हणतो जरूर आज आमचा संघ विजय होऊन दे त्यानंतर मी भरभरून बोलेल. तर बघा वैयक्तिक दुसरं सांघिक 4थं षटक आपण पाहतो. वैभव गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. वैभवचा पहिला चेंडू राऊंड विकेट आपण पाहतोय. जरूर आपण पाहतोय रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता. या ठिकाणी आपण पाहतोय रनआउट या ठिकाणी करण्यात आलं. डायरेक्ट हिट केलं. फलंदाज बाद झाला. झटका रोहनच्या स्वरूपात दिला गेलाय. नरेश नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानात रवाना झालाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय नरेश भुसारी आपण या ठिकाणी पाहतोय.
अनेक मान्यवर आपण पाहतो या ठिकाणी जरूर पुढील 2 दिवसामध्ये प्रत्येकाची वर्णी या ठिकाणी लागेल. धावसंख्या स्कोर कार्ड 32 या आकड्यावरती. आता ती चौथं षटक सुरू झालं. पहिला चेंडू आपण पाहिला गेला जिथे धावबादचा विकेट आला. गोलंदाज वैभव तयार होतो पंचाच्या डाव्या साईड उजव्या साईडने गोलंदाजी मार्ग होते. राईट अँड राऊंड विकेट ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने गोलंदाजी कराल. 7-8 पावलांचा रनअप आपण पाहतोय. इथे पाहतोय थोडंसं हाईट फॅक्टर मोजलं गेलं पंचांनी सांगितलं. हाईट फॅक्टर या ठिकाणी पाहिलं गेलं आणि ही एक धाव पाहतोय. जरूर लेग बायची एक धाव या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड 33 या आकड्यावरती आपण पाहतोय. जिथे वैभवची ते 5-6 पावलं होतात ना तिथेच मंथनची 10-12 पावलं जरूर होतील. हां जिथे वैभवची जे 5-6 पावलं आहेत मंथनसाठी ती 10-12 पावलं असतील. इथे चांगला फटका गॅप मधून चेंडू ढकलला. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. थोडंसं मिस प्लेट होतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून चेंडू जाऊन पोहोचला. जरूर पंतांचा इशारा आलाय. चौकार 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. इथे आपण पाहतो चौकाराला पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं गेलं अफलातून गोलंदाजी पाहिली होती. चौकाराच्या साहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय. 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. इथे चांगला फटका परेश आपण पाहिला गेला. टायमिंग परफेक्शन पाहिला गेलं. चेंडू गेला सीमारेषावर. मिस अटेंड फटका होता तर ही चेंडूचा टायमिंग जे जुळला गेला बॅटच्या रॅपमधून निघाला चेंडू जाऊन पोहोचसाठी बॅकवर्ड स्क्वेअर रिझन पार 6 धाव्यांसाठी आला हा बेहतरीन षटकार. षटकारच्या सहाय्याने 43 धावा स्कोर कार्डवरती. धावसंख्या होत नव्हत्या असं वाटलं होतं कुठेतरी 40-45 पर्यंत आज संघ थांबेल का. आत्ता परत पाहिलं गेलं तर 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावसंख्या 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तुमचे शाहिद भाई खऱ्या अर्थाने पाहतो खूप मोठं लक्ष. कोणत्याही खेळाडूला दुखापत झाली तर डॉक्टर शाहिद अर्थात डॉक्टर चड्डा म्हणून नावाने प्रसिद्ध येते. DPL पासून त्यांना डॉक्टर चड्डा म्हणून आम्ही ओळखतोय. आमचे शाहिद भाई खऱ्या अर्थाने जर तुम्हाला माथेरानच्या कोणत्या हॉटेलला जायचं असेल तर शाहिद भाई आमचे सुफियान भाई यांच्याशी लगेच कॉन्टॅक्ट करायचा. इथे आपण पाहतोय चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. रस बिलतिलचा मोक्याच्या क्षणी आपलातून आलेला हा बेहतरीन षटकार. तर तिसरा षटकार आला सुनील मालुसरे यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. 2 तर आलेत. योगेश भुसारी यांच्याकडून पण. इथे शॉट फेकला होता चेंडू. शॉर्ट पिच होता. टायमिंग झालं नाहीये. 2 चेंडू त्यांनी सांगितलं आणि खऱ्या अर्थाने इथे आपण पाहतोय हा 8 चेंडू आला. जरूर पाहतो आपण धावसंख्या स्कोर कार्ड 49 या आकड्यावरती. जरूर आपण पाहिलं गेलं नितेश एक खेळाडू जरूर मी आज वाचलं होतं त्याच्यावरती. कारण तो खेळाडू जेव्हाही आपण पाहतो क्रिकेटमध्ये त्याच्या आत्तापर्यंत 12 वेळा त्यांनी लगातार 5 षटकार मारलेत आणि 6व्या चेंडू पण षटकार मारू शकतो. पण त्या त्यांनी प्रत्येक वेळी गोलंदाजाला त्यांनी सन्मान दिलाय. त्या चेंडूवरती षटकार मारल्याने मला आत्तापर्यंत नाव आठवत होतं. अचानक नाव पाहतोय मी आपल्या रायगडचाच प्लेयर आहे दर्शन बांदेकर. खऱ्या अर्थाने तो प्लेयर. नागेश धन्यवाद. कारण दर्शनचं आडनाव माझ्या लक्षात येत नव्हतं आणि ते तुम्ही सांगितलं. आतापर्यंत त्यांनी 12 वेळा नागेश 5 चेंडू 5 षटकार लागवले. पण शेवटचा चेंडू तो नेहमीच गोलंदाज सन्मान देतोय. आणि त्याला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं होतं दादा असं का. त्याने सांगितलं होतं का त्या गोलंदाजाचं खच्चीकरण मला करायचं नाहीये म्हणून तो नेहमी 6वा चेंडू तो डिफेन्स करायचा.
हलक्या हाताने कट केलंय. शॉर्ट टर्नमेंटला शतरक्षक त्या ठिकाणी स्लिपच्या स्वरूपात त्याकडे उभा आहे. स्लॉगवर आपण पाहतो या ठिकाणी अंतिम षटक या ठिकाणी पाहिलं गेलं. एक धाव या ठिकाणी आले बघा, तयार राहायचं. यानंतर सिद्धिविनायक पाहतो फलंदाज या ठिकाणी सज्ज पुन्हा एकदा होतोय. इथे दूरवर चेंडू होता. पंतांनी 2 हात केले समांतर. नितेश तरे स्कोर वरती, स्कोर कार्ड वरती धावसंख्या जोडतील अवांतर. नितेश तरे आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली ती 51 या आकड्यावरती. गोलंदाज तयार पंताच्या डाव्या साईडने. इथं डाप केला चेंडूला. बराच काळ चेंडू हवेमध्ये टॉक बॉक्स पार करत असताना चेंडू पोहोचला सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी आलाय हा बेहतरीन A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बघा षटकार आलाय. धावसंख्या 57 या आकड्यावरती. पहिला असं वाटलं होतं आपल्यातून आपण पाहतोय असे फटके पहिले गेले ना तर आमच्या फरणबाईची आठवण. ते फरणबाई जेव्हा क्रिकेट खेळायचे त्यांच्या बॅटमधून आपण पाहतो ओरमला अशाच प्रकारचे फटके आहे. जेव्हा सध्या त्यांनी ओरमपासून निवृत्ती घेतली आणि आपण पाहतो अंडरममध्ये त्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे. जरूर आमचे मित्र या ठिकाणी आहेत आम्हाला सांगतात फरणबाई नेहमीच व्ही शेपमध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफला चांगल्या प्रकारे खेळत असायचे. इथे सुरेख फटका चेंडू उडावलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फक्त बनणार दर्शक. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. इथे येतोय A1 क्वालिटीचा हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. देवा भुईर देवेश भुसारी यांच्याकडून समीर साठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. सुनील मालुसुरे तो मॅच बघतो दादा, बघून द्या. ऑनलाईन मॅच बघतोय त्याच्याकडून शुभेच्छा आल्यात. आणि बाईक जीपे 1000 रुपये. बाईक जीपे आपल्याकडे कॅश नाही पोचली. हां 1000 रुपये. येणे जाण्याचा पेट्रोलचा खर्च सुटला बस झाला. वाटून घ्यायचे सगळ्याने. चला इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल. सोमदाई गुंडगे सिद्धिविनायक नेरलपाडा. इथे शेवटचा चेंडू पडताच तुम्ही इथे दोघेही इथे हजर पाहिजेत. त्यामुळे दोन्ही संघ कॅप्टन आपण इथे लगेच यायचे. इथे चांगला चेंडू डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहतोय. चौथा चेंडू डॉट टाकत असताना षटकामध्ये आत्तापर्यंत 4 चेंडू 14 धावा खर्च केल्यात रोहनने. 9 चेंडू 34 धाव्यावरती खेळतोय समीर भुसारी. त्याची बॅटिंग लय भारी. आत्ता परत त्याच्या बॅटमधून आल्यात 5 षटकारांची सवारी आणि 1 चौकाराची होती वारी. असा चांगला फलंदाज आहे तिथे सध्या संदेश ठाकरेच्या गैरहजेरीमध्ये कामगिरी करतोय समीर भुसारी. इथे पुन्हा एकदा कमबॅक करणार चेंडू डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पण एसटीच्या पाठीमागे करामत करतो चांगलं एसटी रक्षण वैभव रसाल आपण पाहतो. चांगली कामगिरी वैभवची त्या ठिकाणी. चांगली कामगिरी पाहतो वैभवची. इथे सुरेख कामगिरी आपण पाहतोय. डॉट चेंडू पाहिला गेला. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचली ती 63 आकड्यावरती. बघा मंगेश माली यांच्याकडून समीर भुसारीसाठी ऑनलाईन 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. मंगेश माली यांच्याकडून जरूर ते ऑनलाईन 500 रुपयाचा पारितोषिक आपण या ठिकाणी पाहतोय. प्रवीण भुसारी यांच्याकडून पण ऑनलाईन 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आहे. त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर वैभवसाठी जे 500 रुपये होते ते 12 प्लेयरकडे मी सपूत करतो. वैभवसाठी 500 रुपये आणि त्यानंतर आपण होतो समीसाठी जे 500 रुपये आले
ते वरीच्या 12 प्लेअरकडे आपण पाहतो आहे. जनार्दन रसल यांच्याकडून 500 रुपये आले ते धोते संघाचा जो 12 प्लेअर आहे त्याच्याकडे ते 500 रुपये देण्यात आलेत. धन्यवाद. टॉस केला जाईल. मायक्रोफोन होते असतील योगेश, आणि हा टॉस करण्यासाठी जरूर आपण या ठिकाणी आमंत्रित करूया. शाहिद भाई यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी केला जाईल. आणि टॉस झाल्यानंतर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आयोजकांशी अर्थात योगेश ढोले आणि खुरमजी नदी यांच्याशी संपर्क साधायचे आणि नेक्स्ट इनिंगला जरूर आपण पाहूया या ठिकाणी आवाज योगेश ढोले यांचा. थँक्यू सर, थँक्यू. चला एकीकडे सोमजाई गुणगे संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये नेरलपाडा या दोन टीम दरम्यान आपण टॉस करतोय. यस, काटा असा कॉल आहे, छापा आलाय. सोमजाई गुणगाई टीमने टॉस जिंकलाय, डिसिजन काय असेल? आम्ही सर्वप्रथम फलंदाजी करू. नक्कीच. आणि फलंदाजी करण्याचा डिसिजन का घेतला? फलंदाजी करायचा डिसिजन असं की आम्हाला फ्री माइंड बॉलिंग करायला खूप आवडते आणि फलंदाजी पण आमची फ्री माइंड होईल या उद्देशाने. नक्कीच. हे होते सोमजाई गुणगे टीमचे कर्णधार बाबू दुरी. तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि त्यानंतर जाऊया आपण नेरलपाडा टीमच्या कर्णधारांकडे. इथून तुम्ही टॉस गमावला, जर टॉस जिंकला असता तर डिसिजन काय असता? आम्ही सुद्धा फलंदाजीच घेतली असती. आता मात्र तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. काय प्लॅनमध्ये चेंजेस? कारण की अगदी शॉर्ट टीम मीटिंग झाली असेल ज्यावेळी तुम्ही टॉससाठी आला, आता थोडेसे चेंजेस करावे लागतील. नाही, आता आहे त्याप्रमाणे आपण त्यांना जरा कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. 50च्या आतमध्येच आपण. नक्कीच. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे जोडले जात स्वतः आशिष दास. चला कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण यायचे आहे. आपण जर इथे असाल तर कृपया आशिष दास. आमचे सोमजाई गुणगे टीमचे जेवढे पाठीराखे आणि प्लेयर आहेत त्या सर्वांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपण ही ट्रॉफी, ही स्पर्धा विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 या नावानं भरवली आहे. त्याच्यामुळं सोमजाई गुणगे टीम आपण यायचं आहे. आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करायचं आहे. आणि नेरलपाड्यावरून आलेल्या सर्व टीमला देखील विनंती आहे आपण देखील यायचं या मुख्य व्यासपीठावरती. या गुणगेकर सर्वांनी आपण या ठिकाणी पूजन करायचं. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्समध्ये योगेश डोले जोडले जातील. मार्चला होती सुरुवात. फर्स्ट इनिंगचा खेळ इथून समाप्त झाला. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना जय भैरवनाथ वरई टीमनं धावा बनवला. त्या तब्बल 63 आणि 64 धावसंख्येचं टार्गेट, एक मोठं आव्हान इथे सेट करण्यात आलं आहे.
सार्थकजी दिसले यांच्याकडून समीर भुसारीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जी त्यांनी बॅटिंग केली होती खऱ्या अर्थानं समीर यांनी, त्या बॅटिंगसाठी खऱ्या अर्थानं हे कॅश प्राइज होतं 500 रुपयाचं. दरम्यान इथून आपण पाहत आहे विकेट आली आहे. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय गणेश. आपण पाहत आहे गणेश रसाल बाद झाला. 2 निर्धाव चेंडू केले त्यानंतर विकेट आली. वैभव नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती सनी रसाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 64 धावा इथून तुम्हाला चेस करायच्या आहेत. इथे शॉर्ट बॉल होता, हुक केलाय, फटका चांगला आहे, विकेट एरिया शोधले, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. इथे विकेटची दाट शक्यता आणि इथे फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक झटका मिळतोय स्वर्गीय मंगेश 11 धोत्रे टीमला. फलंदाज बाद होतोय सनी रसल. चला मॅचकडे जाऊया, जिथे आपण पाहते 64चा पाठलाग करत असताना स्वर्गीय मंगेश 11 संघ जाऊन पोहोचलाय 5 वरती. रनआउटची एक मोठी विकेट आली. सनी रसाल बाद झाला, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला होता, परंतु वैभवला स्ट्राईक हवी होती. त्यासाठी मात्र वैभवनं इथून सनी रसालची विकेट खऱ्या अर्थानं बहाल केली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहते आकाश शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑन पुल करायचा होता, व्यवस्थित टायमिंग साधता आलं नाहीये. इथून देखील आपण पाहताय डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या अगदी आपण पाहताय 5. 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 2 बाद 5. थोडीशी अडचणीमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतीये स्वर्गीय सुनील 11 धोत्रे टीम. परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही पाहायला गेलं ना तर वैभव आणि त्याच्या साथीनं आकाश हे दोन्ही असे फलंदाज आहेत ना, यांच्याकडे क्षमता आहे. इथून खऱ्या अर्थानं कोणतीही धावसंख्या सहजरित्या चेस केली जाईल एवढी ताकद या 2 फलंदाजांकडे आहे. आणि त्या ताकदीनुसार आता मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल. सेकंड ओव्हरला होईल सुरुवात. सेकंड पॉवर प्ले आपण पाहत आहे. गोलंदाज रितेश आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असताना वैभव रसाल आणि त्याच्या साथीनं आकाश रसाल. फटका चांगला गॅप शोधले, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, आकाश रसालचा बार, चौकार. या चौकारानं 9 धावा धाव फलकावरती.
इथे शॉर्ट बॉल होता, हुक करायचा होता आणि इथे मोठी विकेट आली आहे. वैभव रसालला इथून परतावं लागतंय. रनआउटची विकेट, 2 विकेट या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये आलात. मैदानाच्या आतमध्ये चुकी आणि चुकी होताना पाहायला मिळते. ज्या वैभव रसालवरती या टीमची संपूर्ण जबाबदारी आहे, तो वैभव रसाल इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. या टीमचा करता धरता, या टीमचा कर्णधार, या टीमचं सर्वस्व, ज्याच्या बॅटिंगची खऱ्या अर्थानं गरज होती, ज्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं रन्स आल्या असत्या तर ही धावसंख्या सहजरित्या चेस देखील होताना पाहायला मिळाली असती. परंतु तोच वैभव इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला. ज्यावेळी वैभवला स्ट्राईक हवी होती त्याचवेळी त्यानं सनीला बाद केलं होतं. परंतु आता इथून जर पाहायला गेलं, पुनश्च एकदा स्ट्राईकसाठी प्रयत्न केले आणि इथून बाद होतोय. 9 या धावसंख्येवरती तिसरा आद्रा मिळतोय. तो बॅटिंग करत असताना स्वर्गीय मंगेश इलेव्हन धोत्रे टीमला 64चा पाठलाग करत असताना बॅटिंग लाईनअप मोठी आहे, तगडी स्टार कास्ट आहेत. कोणताही फलंदाज मोठे फटके मारू शकतो एवढी ताकद या टीमकडे आहे. त्या टीमच्या अगेन्स्ट खऱ्या अर्थानं आता थोडीशी कुठेतरी आता मात्र अडचणीमध्ये जरूर सापडली आहे. फुल टॉस बॉल होता, ऑन साईडला खेळायचं होतं, व्यवस्थित टायमिंग नाही आहे. स्वतः गोलंदाज आल्यानंतर एकच धावीतून पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचला ते 10 वरती. 10 धावा धावफलकावरती आल्या. 64चा पाठलाग करत असताना 64 आदर्श मोहिते, आदर्श थोडासा इथे देखील फटका चांगला लॉंग ऑन मध्ये केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतात, तोपर्यंत बॉल झालाय फरार सीमारेषेच्या पलीकडे चौकार. फार गरजेचं राहील. चांगला बॉल, फुललेनचा बॉल. इथून मात्र अगदी आपण पाहता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल पाहायला मिळतोय. जेवढे आता तुम्ही डॉट बॉल खेळून काढाल तेवढा प्रेशर इथून येताना पाहायला मिळेल संपूर्ण टीमवरती. कारण की इथे डॉट बॉलची नाही तर इथे मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठे फटके येणं हे फार अपेक्षित असेल आता टीमला. इथे थोडंसं रनअप मध्ये भेट आल्यानंतर स्वतःला थांबवलं. प्रत्येक षटकारासाठी जनार्दन रसाल यांच्याकडून 500 रुपये आज बंडल घेऊनच आलेत. टीमला जिंकायचंच आहे. टीमच्या खऱ्या अर्थानं कट्टर समर्थक आणि सपोर्टर्स टीमचे पाठीराखे. गॅपमध्ये फटका केला आहे, क्षेत्ररक्षक आलेत. यावेळी चांगली फिल्डिंग, एकच धाव आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 15. आता उर्वरित अगदी आपण पाहत आहे 3 ओव्हरमध्ये धावा बनवायच्या आहेत.
दक्ष गायकवाड जे खऱ्या अर्थानं संदीपजी गायकवाड सरांचे सुपुत्र आहेत, त्यांचं देखील क्रिकेटवरती तेवढंच प्रेम आहे आणि ते देखील आपण पाहत आहे ही लाईव्हच्या माध्यमातून माझा आनंद घेतात. MTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. त्यांचं देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 मध्ये आपण सहर्ष स्वागत करूया. इथे मात्र क्षेत्ररक्षकानं चुकी केली, बॉल डीपमध्ये चालला, तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट झालात. सतरा धावा धावफलकावरती आपण पाहता, 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 64 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. थोडस शांत आणि संयमी क्रिकेट. एका फलंदाजाला इथून जोखीम उचलावी लागेल, एका फलंदाजाला मोठे फटके मारावे लागतील, चान्स तर इथून घ्यावाच लागेल. इथे देखील आपण पाहता बॅटचा अगदी टोला लागला होता, पाठीमागे निघाला. फक्त सिंगल, या सिंगलला धावफलक जाऊन पोहोचताय ते 17. डॉट बॉल आहे. 17 धावा झाल्यात. समोर लॉब केला फटका. सेकंड अटॅम्प मध्ये या ठिकाणी झेल कॅरी झाला आणि फलंदाज बाद. गोलंदाजीसाठी हा एक्स्ट्राचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. याच्या अगोदरच्या बॉलवरती विकेट देखील पाहिली होती. आकाश बाद झाला, एकमेव आशेचं किरण होतं. इथे फटका लॉब केलाय समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल हातातून निसटला, परंतु धाव फक्त एकच पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 19 धावा या धाव फलकावरती. मोठी धावसंख्या चेस करायची होती, मोठं टार्गेट सेट करायचं होतं. अशा वेळी सुरुवात चांगली होणं फार गरजेचं होतं. सलामीच्या फलंदाजांना स्टार्ट चांगला मिळवून देणं फार गरजेचं होतं. तिथे मात्र अगदी आपण पाहताय विकेट आपल्याला येताना पाहायला मिळाल्या. डॉट बॉल इथे देखील संधी निर्माण झाली होती, परंतु
मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन इथे इथे चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. इथे इथे देखील फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर. बॉल हवाई सफर, परंतु क्षेत्ररक्षक अगदी त्या ठिकाणी अडथळा बनून उभा राहिला. एक मिनिट पंच चेक करतील त्या ठिकाणी. फलंदाज बाद. एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगला फटका होता खऱ्या अर्थानं. त्याच्यामध्ये एलिव्हेशन थोडंसं कमी पडलं. तिथे मात्र झेल आल्यानंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 24 धावा. धाव फलकावरती आल्यात. आणखीन एक चांगला फटका. इथे झेल ड्रॉप झाल्यानंतर जावेद दादा खोत, फरान दादा नजे आणि त्यानंतर बबलू दादा. सर्वांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. मान्यवरांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते केला जाईल. इथे फलंदाज बाद.
इज लागली होती आणि यष्टीरक्षकानं झेल कॅरी केला. फलंदाज बाद. 4 ओव्हरचा खेळ इथून समाप्ती पथेवरती आला. या षटकामध्ये 5 धावा आल्या, 3 विकेट आल्या, 25 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचं षटक असेल. चला एकत्रित येऊ नका. वरही टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. वरही टीम लगेच फिल्डिंग लावून घ्या. एकत्रित येऊ नका. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. सिद्धिविनायक नेरलपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये सोमजाई गुंडगे, दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. जरूर पाहतो. काही महत्त्वाच्या सूचना असतील बघा. फ्रेंड्स ग्रुप बघितलं गेलं ते स्पर्धा आपण काही दिवसापासून पाहतोय. फ्रेंड्स ग्रुप आपण पाहतोय आणि त्याच्यानंतर शादाबाई नजे पुरस्कृत आमदार ट्रॉफी 2025चं नियोजन आपण पाहणार आहोत. 28 एप्रिल ते 2 मे या दरम्यान स्पर्धा रंगली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये आपण एक गाव एक संघ घेणार होतो, पण काही कारणास्तव काही गावामध्ये डबल संघ आहेत आणि त्यांनी सांगितलं दादा असं करू नका. दामतच्या मैदानावरती आम्हाला ती स्पर्धा खेळायला आवडते. दामतच्या मैदानावरती स्पर्धा सुरेख असतात. आम्हाला इथं खेळायचं आहे. त्यामुळे 2 धोत्रे आहेत, 2 आपण पाहिलं गेले शेलू आहेत. त्यानंतर आम्ही पाहिलं 2 वंजारपाडा आहेत. असे अनेक एका गावातले 2-2 संघ आहेत. मालेवाडी 2 संघ आहेत. तर असे काही संघ आहेत. त्यांनी सांगितलं आहे का आम्हाला खुरमदादा तुमच्या आमदार ट्रॉफीमध्ये खेळायचं आहे, तुम्ही एक गाव एक संघ जरूर खेळवा, पण एका गावातले 2 संघ घ्या, कारण एका गावातले 11च खेळाडू खेळणार आहेत. त्यामुळे खुरमदादा नजे यांनी तो थोडासा नियम माघारी घेतलाय आणि तिथे एका गावातले 2 संघ जरूर आमदार ट्रॉफीमध्ये घेतले जातील. त्याचबरोबर त्या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने जे 2 संघ विखरले गेले होते, 2 मित्र विखुरले गेले होते, ते म्हणजे खुरमबाई नजे आणि आबिद खोत. हे दोघेही जो किंग्स दामत संघ याच्या अगोदर दत्तादा खेळला होता, तो एक कारणास्तव विखरला होता, पण ते संघही अजमेर इलेव्हन दामत जो संघ त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहे, त्या स्पर्धेमध्ये किंग्स दामत हा संघ पुन्हा एकदा खेळताना दिसेल. तर जरूर या स्पर्धेसाठी आपण जे ॲडव्हान्स आहेत आमदार ट्रॉफीसाठी, ते ॲडव्हान्स फक्त खुरमबाई नजे यांच्याकडे आणि योगेश ढोले यांच्या जीपे अकाउंटवरती तो फक्त ॲडव्हान्स पाठवायचा आहे असं खुरमबाई यांनी सांगितलं आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणालाही ॲडव्हान्स पाठवू नका, कोणाचे संघ घेतले जाणार नाहीत असं खुरमबाईंनी सांगितलं आहे. त्याचं फक्त नियोजन आपण पाहतोय. जे आमदार ट्रॉफीमध्ये जे ॲडव्हान्स आहेत त्यासाठी तुम्ही खुरमबाई नजे यांना, एकमात्र खुरमबाई नजे यांना आपण